नमस्कार मंडळी, आज ना मंडळी खूप जुनी रेसिपी बनवणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये। महिन्याच्या दर अमावस्येला माझी आई गावाकडे हा पदार्थ नक्की बनवते, कारण गावाच्या शेजारी एक मंदिर आहे, त्याच्यामध्ये हे नैवेद्य म्हणून भात आणि मलिद्याचा प्रसाद किंवा नैवेद्य चढवला जातो तिथे। तर बघू शकताय मस्त असं मलिदा बनवलेला आहे आज आपण, ते पण मिक्सरला न फिरवता आज आपण हातानेच बनवणार आहोत। काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच। मलिदा भात आणि दूध मिक्स करून जर खाल्लात तर खूप अप्रतिम लागतं, चविष्ट लागतं। तर बघू शकताय मस्त असा मलिदा मी इथं बनवलेला आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सपाट कप एक गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 1 ते 1.5 चमचा मी इथं तूप घालून घेत आहे। खुसखुशीतपणा खूप छान येतो जेव्हा चपाती आपण गरम गरम तोडतो ती। तर बघू शकताय मलिद्याची चपाती बनवतोय म्हटल्यावर थोडंसं जाडसरच बनवणार आहोत आपण। तर आता एक कणाकणाला लागलं पाहिजे पिठाच्या आणि असं घोळून घ्यायचं आहे किंवा एकजीव करून घ्यायचा आहे तूप सगळं। तर बघू शकता आता थोडं थोडं पाणी घालून आपण थोडा सैलसर गोळा मळून घेणार आहोत। जसं चपातीचं पीठ कसं मळून घेतो आपण तसंच पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। तर बघू शकताय मस्त असं पीठ आता मळून झालेलं आहे। पाणी आपल्याला अर्ध्या कपापेक्षाही थोडंसं कमी पाणी लागलं होतं, 1-2-3 चमचे। तर आता इथं थोडंसं तेलाची धार वरनं सोडून द्यायची आहे, पीठ अडकणार नाही जेणेकरून, आणि पिठाला लावून घ्यायचं आहे आणि आता याला भिजत ठेवायचं आहे। पीठ आपलं भिजत आहे तोपर्यंत आपण गूळ खिसून घ्यायचा आहे, म्हणजे खडे राहणार नाहीत मलिद्यामध्ये। तर बघू शकता मी इथं छोटी किसणी घेतलेली आहे आणि त्याच्याने गूळ किसून घेत आहे। शक्यतो गूळ किसूनच घ्या, तर मिक्सरला आपण फिरवणार नाही म्हणून मग मी इथं गूळ किसूनच घेत आहे। गूळ आता आपलं किसून झालेला आहे। तर बघू शकता मी थोडासा उरवलेला आहे गूळ, जास्त घेतलेला नाही। तर बघू शकता मी इथं पीठ सुद्धा आता आपलं भिजलेलं आहे। आता मोठ्या गोळा घ्यायचा आहे आपल्याला, तर चपातीचा जेवढा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे। मी 2 चपात्या इथून लाटून घेणार आहे। तर बघू शकता मी इथं पिठात आता कोरड्या डीप करून घ्यायचा आहे गोळा आणि असं लाटून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसरच ठेवायचं, कारण मलिद्याची चपाती जाडसरच असते थोडीशी। तर बघू शकताय मी कितपत जाड ठेवलेलं आहे। तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता, तवा आता आपला गरम झालेला आहे आणि आता चपाती याच्यावर टाकून द्यायची आहे तव्यावर भाजण्यासाठी। बघू शकताय मस्त एका बाजूनं भाजून झाली की दुसरी बाजू पलटी मारून घ्यायची आहे आणि मी इथं भाजताना तूप लावून घेतलेलं आहे। खमंगपणा येतो म्हणून मी इथं तुपाचा वापर केलेला आहे, तुम्ही तेलाचा सुद्धा करू शकताय, तर शक्यतो तूपच घाला किंवा लावा। तर बघू शकताय मस्त दोन्ही बाजू उलट पुलट करून आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे। बघू शकताय खालची सुद्धा आता बाजू भाजून झालेली आहे, ती ह्या बाजूला सुद्धा तूप लावून घ्यायचं आहे आणि आता खमंग भाजून घेतल्याच्या नंतर मग आपल्याला याला बाजूला काढून द्यायचा आहे। बघू शकताय मस्त असं भाजून झालेलं आहे। आता जोपर्यंत गरम आहे चपाती तोपर्यंतच आपल्याला याला असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तोडून घ्यायचं आहे किंवा कुस्करून घ्यायचं आहे म्हणू शकताय। तर बघू शकताय जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच ही प्रोसेस करायची आहे आपल्याला। तर थंड झाल्याच्या नंतर थोडं मोठं मोठं होतं आणि बारीक होत नाहीत चपातीचे तुकडे। तर बघू शकताय मी अशाच पद्धतीने याला चुरून घेणार आहे किंवा कुस्करून घेणार आहे असं म्हणू शकताय। आता आपण याच्यामध्ये गूळ घालून घेणार आहोत। तर आता मी गूळ सगळाच घालत नाही, थोडासा गूळ याच्यामधला पण उरवणार आहे। तर गोडीप्रमाणे तुम्ही कमी जास्ती गुळाचा प्रमाण करू शकताय। आता गरम गरम चपातीसोबत हे ना कुस्करून घ्यायचं आहे किंवा चुरून घ्यायचं आहे। जायफळ इथं मी किसून घेतलं होतं आणि गुळ घालतोय, गुळाचा पदार्थ बनवतोय म्हटल्यावर चिमटीत बसेल इतकं मीठ तर पाहिजेच याला चवीनुसार। तर बघू शकताय मी इथं
चिमटीत बसेल इतकं मीठ घेतलेलं आहे ते याच्यामध्येच टाकून घ्यायचं आहे आणि आता हाताने एकजीव करायचा आहे, थोडंसं प्रेस करून करायचं आहे आपल्याला। तर बघू शकताय मस्त असा कुस्करून किंवा चुरून घेत आहे मी। अशाच पद्धतीने नक्की बनवा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। माझी आई दर महिन्याच्या दर अमावस्याला हा पदार्थ पारंपरिक पदार्थ आहे, जुनी रेसिपी आहे, खूप जुनी रेसिपी आहे आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली प्रथा आहे, त्याच्यामुळं माझी आई दर अमावस्याला बनवतेच आणि मलिदानी भाताचा नैवेद्य दाखवला जातो देवाला गावातल्या। तर बघू शकताय मस्त अशी रेडी आहे म्हणू शकताय। अप्रतिम लागतो, चवीला सुद्धा भन्नाट लागतो। नक्की बनवून पहा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील। नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। परत भेटू परत अशा एका नवीन जुन्या रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।